आपला आवाज कोकण 24 तास। महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। त्यामध्ये पक्षाचे प्रमुख नेत्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्य साहेब, सर्व शिवसेना नेते त्या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलन करतायत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? या पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? विधान करायचं काय? निवडून दिलेलं होतं त्याचा त्यांनी दुरुपयोग केलेला आहे आणि हा दुरुपयोग केलेल्या सरकारच्या विरोधात आज रोजी आपण इथे आपण हे जन आंदोलन स्थापन केलेलं आहे। आपल्या हा 9 तालुक्यात सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जिंदाबाद 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 जिंदाबाद। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हें बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी जनआक्रोश आंदोलनाला उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले। आज संपूर्ण राष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्हे पक्षाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे जनआक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। जिल्ह्याचे आमचे संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, जिल्ह्याचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आमचे सन्माननीय खेडेकर, रत्नागिरीचे आमचे तालुका प्रमुख शेखर शेठ गोसाळे, शहराचे शहर प्रमुख सन्माननीय साळुंखे, सगळे शिवसेना असलेले पदाधिकारी यांच्या माध्यमातून या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं जनआक्रोश आंदोलनाच्या धरण्याच्या निमित्तानं आज आम्ही राज्य सरकारला इशारा दिलाय की देवेंद्र फडणवीस आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, परंतु ह्या राज्यामध्ये जे सरकार आहे महायुतीचं त्याच्यात मधले अनेक मंत्री आज भ्रष्ट कलंकित आहेत। आज विधिमंडळामध्ये जे नको असलेले त्या ठिकाणी उद्योग करतायत, आज रमीसारखा खेळ त्या ठिकाणी करतायत, शेतकऱ्यांची चेष्टा करतायत, त्याचबरोबर काही मंत्री त्या ठिकाणी आपल्या पत्नीच्या नावे किंवा आपल्या आईच्या नावे त्या ठिकाणी डान्स बार करतात। अशा प्रकारची महाराष्ट्राची अवहेलना यापूर्वी कधीच झाली नव्हती। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला। आज त्यासाठी सुद्धा जवळजवळ 65 वर्ष झाली आणि त्यामुळे असा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। या देशामधलं महाराष्ट्र एक चांगलं राज्य आहे, सुसंस्कृत राज्य आहे, परंतु दुर्दैवानं या सुसंस्कृत राज्यामध्ये या राज्य सरकारमधील कलंकित मंत्री जे आहेत त्यांना या सरकारमधून हकलल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष या ठिकाणी शांत बसणार नाही। आज महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन झालंय, गणपतीनंतर हे आंदोलन तालुक्याच्या ठिकाणी होईल आणि जर तोपर्यंत या कलंकित मंत्र्यांना काढलं नाही हे आंदोलन महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये पोहोचेल। आणि म्हणून आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की तात्काळ तुम्ही तुमचा मूळ जो स्वभाव आहे, कणखर असलेला स्वभाव आहे, एक पारदर्शक मुख्यमंत्री म्हणून आपल्याबद्दलचा एक नावलौकिक आहे, आपलं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, आपण उद्या केंद्रामध्ये नेतृत्व करणार आहेत, पण आपलं नेतृत्व या ठिकाणी बदनाम करणारे जे मंत्री आहेत त्यांना तात्काळ आपल्या मंत्री म्हणून हकालपट्टी करा, अशा प्रकारचं आवाहन आम्ही आपल्याला करतोय। धन्यवाद। शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी राज्यभर महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या नेत्या सहभागी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशातल्या 8 राज्यामध्ये पाऊस पडणार अशा प्रकारचा वेधशाळेचा अंदाज होता।
महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, यासाठी शिवसेना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनाप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब माने यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय. सत्ताधारी नसो, हा पक्ष मिळून काम करायचं आहे. आणि उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मग ती ग्रामपंचायत असेल, ती पंचायत समिती असेल, ती जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, आपल्याला त्या ठिकाणी परिवर्तन करून सत्ताधारी काम म्हणून आपल्याला सत्ताधारी पक्ष म्हणून काम करायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी हा जनआक्रोशाच्या निमित्तानं आज ही फक्त झलक आहे. भविष्यामध्ये हा संघर्ष आपल्याला अधिक तीव्र करायचा आहे. म्हणून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, हा इशारा या निमित्तानं देतोय. आज हे आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. गणपतीनंतर हे आंदोलन तालुक्याच्या महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.